गोदावरी महापूजन संपन्न। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। पैठणमध्ये भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत अधिक मास महापुण्य पर्वाचा उत्साह। पैठण येथे अधिक मास महापुण्य पर्वाचे औचित्य साधून रविवार रोजी पूजनीय संतांच्या आणि आध्यात्मिक गुरूंच्या पावन उपस्थितीत शाही स्नान, गोदावरी महापूजन, भव्य दिंडी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले। या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी गोदावरीचा तीर फुलून गेला होता। पहाटेच्या संधिकाळापासूनच भाविकांनी गोदावरीच्या घाटावर मोठी गर्दी केली होती। वेद मंत्रांच्या जयघोषात आणि ज्ञानबा तुकाराम व हरी विठ्ठलाच्या अखंड नामस्मरणात शाही स्नानाचा मुख्य सोहळा संपन्न झाला। यानंतर गोदावरी नदीची विधिवत महाआरती आणि महापूजन करण्यात आले। दुपारी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य आणि नयनरम्य मिरवणुकीने समस्त पैठण नगरीचे लक्ष वेधून घेतले। श्री प्रसाद महाराज अमळनेरकर म्हणाले की अधिक मास हा केवळ एक महिना नसून ती ईश्वर भक्ती, साधना, सेवा आणि आत्मशुद्धीची मोठी पर्वणी आहे। संतांची भूमी असलेल्या पवित्र पैठण क्षेत्री गोदावरीचे महापूजन आणि शाही स्नानाचा लाभ मिळणे हे पूर्व पुण्याईचे लक्षण आहे। समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी आणि संतांचे विचार घराघरात पोहोचावेत हाच या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे। सोहळ्याला नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी, पुष्कर महाराज गोसावी, विनीत महाराज गोसावी, मिलिंद महाराज गोसावी, मोठ्या संख्येने गोसावी परिवार तसेच भाविक उपस्थित होते। सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य पुरोहित आचार्य दत्तागुरु पोहेकर, सतीशराव वाघेश्वरी यांनी केले। सोहळ्यासाठी भगवान काका कावसानकर, नरेश कावसानकर, श्री सतीशदादा आखेगावकर सर, सचिन कावसानकर, विनायक निरखे, संजय पिंपळे, अजय वाघेगावकर, उमेश परदेशी, घुले, संतोष जोशी आणि योगेश हर्षीकर यांच्यासह शिष्यगणांनी पुढाकार घेतला। या सोहळ्याचे नेटके नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी, प्रशासनाने आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली व हजारो भाविकांनी लाभ घेतला। एकूणच या सोहळ्यामुळे संपूर्ण पैठण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज।